आमच्या मंजिलपर्यंत आलो. किती पैसे पाहिजे? 10 लाख तुझ्या बापाने साडी घेतली. हे घेऊन जा लगेच 10 लाख. मग नाही पैसे तुला. मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. टॉवेल घेऊन जा तुझा. आता आंघोळ वगैरे गेली, फ्रेश झालो मस्तपैकी, नाश्ता केला दाबून. आणि येणारी वटपौर्णिमा बघता शेटला पैसे पाहिजे. पैसे द्यायचं कारण काय तुला सांग? काय कारण म्हणजे मला माहिती. पैसे विषय आहे आपल्याकडे. मला कारण नकोय, पैसे पाहिजे. जा देतो जा. आत्ता पाहिजे लगेच. अरे हो देतो ना मग. लगेच नाही, नंतर नाही, आत्ता पाहिजे. हे असं आहे कार्यक्रम. आम्हाला जायचंय बहुत लांब. अश्विन येतो थोड्या वेळात. अश्विन आला की गाडीवर बसायचं त्याच्यासोबत आणि डायरेक्ट साईडवरती जायचं. रोजच्या सारखं जातं. जवळ 2-3 दिवस झाले बर्लिन आणि ब्लॅकबर्ड दोन्ही सोबत चालू. त्यामुळं टेन्शन की कोई बात नाही. रोज सोबत जायचं एकाच गाडीवरती आपली यंपालावरती. तसं जर दुसरीकडे जर बर्लिन दुसरीकडे असेल आणि ब्लॅकबर्ड दुसरीकडे असेल तर 1 मिनिट. अरे जा ना, तुला देतो ना, बोललो ना तुला देतो पैसे. अरे हा व्लॉग संपला की तुला 10 रुपये. चॉकलेट खा. मग किती? एकदा सांग. मग नाही, मग पैसे काय नाही. हा जा. आईला काय हुंडा बिंडा मिळाला काय लागणार मला? फायनल 100 रुपये देईन. 100 रुपये काय येत? वांग. याला पैसे लागते. सगळ्या जरा मज्जा घेतली. अश्विन आला की अश्विन सोबत जायचं आम्हाला साईडवरती. येतोय थोड्या वेळात अश्विन, भेटू नंतर. आ गया. ही आहे आमची यंपाला. कशी आहे तर? अरे ही पिशवी चांगली नाही. कोणती? ही पिशवी आपण एका ब्लॉग मध्ये बघितलं असणार. ही वाली पिशवी आधी घेतली होती. अश्विनने असा त्याचा अवतार केलाय. घे चल, दोन्ही पण घे पिशव्या. हा अरे मग याच्यात ही पिशवी डायरेक्ट याच्यात दे ना टाकून. नाही 2 डबे आहेत ना. डब्बे 2 आहे ना बाई. नको ठीक आहे चल, मी पाठमाग पकडतो. चलो गाईच. रात्री लाईट होती. अश्विनच्या इथे एक वेगळंच दुःख आहे बाई. 4-5 दिवस झाले लाईटच नाही अश्विनला. गाडी चालू झाली तर नशीब. घरीच राहणार बार. नाही होणार. किंग 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 एका किंग मध्ये यंपाला चालू. चलो, आम्हाला खूप लांब जायचंय आणि टाइम पण भरपूर झालाय. डायरेक्ट साईड वरती गेल्यानंतर भेटू आपण. फायनली आम्ही आमच्या मंजिलपर्यंत आलोय. आणि काहीतरी असं झालं. किधर गई चावी? चावी विसरलो तर नाही घरी. चावी तर आणली होती मी.
बोलते रे काय आ कॉल किया था उसको भाई डिझेल टाकायचं बोलते 1 मिनिट. सो फायनली ते आले होते आपल्याला त्यांनी पैसे पण दिलेत. बरेली ते पहिलं मी डिझेल टाकतो मग अश्विनला डिझेल टाकायला लावतो. कसं 2-3 दिवस आता टेन्शन नाही. आता डिझेलच्या टाक्या दोन्ही फुल करून घ्यायच्या काम 25 होऊन जाईल. खाली चाललोय मी त्या साईडनी लाव. याला एक असं काय करू याला पहिलं रिपेअर करणार आहे मी. मैं तेरी पाव की जुती ना ओपन करायला लागले सगळं पहिलं. त्याला काहीतरी बांधलं पाहिजे अश्विन. हे डिझेलचं जे टँक आहे ना ह्याच्यामध्ये 4000 करा आणि त्यात 4000 करा. ह्याच्या त्या मशीनमध्ये 4000 आणि ह्या मशीनमध्ये 4000. हा नाही काय गरज नाही. आम्हाला फक्त मीटर फोटो पाहिजे. हा 0 बघितला. युट्यूब बघता का तुम्ही? युट्यूब बघता? हा मग युट्यूब वरती आमचं चॅनल आहे जाऊन सबस्क्राईब करा. आशू नहीं अरे वो कैश लेके आए थे ना इसकी वजह से भूल गए. अरे हा फ्राडी खुशाल बिल बुडून आलाय वडापावचं. हो त्या साईडला पण टाका. 90 रुपये वडापावचे पैसे द्यायचं विसरून आला. वडापावचे नहीं ये गलती से भूल गया. ये ना गलती से भूल गया वो. हाँ 4000 का डाल दो आप. ऑनलाइन मार ना. माझा फोन आतमध्ये बघ. क्या आदमी है रे तू. नाश्ता करता और पैसे नहीं देता यार. क्या रे बुरी गत के. चल कोटरड्या पैसे मुद्दाम दिले रे. उसको पकड़ के रोका आप. ये पैसे ना जानबूझ के नहीं दिया आपको पैसे इसने. तसं नाही. देखो गलती किसका है. बिल आपसे इससे लेना आप. हाँ एक नोजल इकडे चालू आहे एक नोजल इकडे चालू आहे. आपलं झालंय का 3000 रुपये झाले. 4000 टाकायचं आपल्याला. होईल 2 मिनिटात होईल. आणि याला 4000चं याचं किती झालंय ते काका बोलले त्याच्यावरती पाय नका ठेवू. याचं 1000 झालं. इकडचं साईडचं आपलं आहे बहुतेक. त्याला डिझेल टाकून घ्यायचं आणि डिझेल टाकल्यानंतर डायरेक्ट साईडवरती जायचं. आपल्याला डिझेल थोडंसं राहिलं तेवढं टाकून घेतो आणि निघतो आम्ही साईडवरती. माझं झालं डिझेल टाकून त्यामुळं आता बरं जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला आमचा. सो अश्विनला बोललो मी जातो पुढं तू ये पाठीमागून. कारण कसं दोन्ही मशीन इथं आज सकाळी लवकर चालू व्हायला पाहिजे होतं पण आज झालं नाही. सो आत्ता मी डिझेल टाकले. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं डिझेल आले. ट्रिप सेट करतो कारण इथलं जे काम आहे आपल्याला रिडिंगवरती त्यांना सगळं हे द्यायचं. त्यामुळं त्यांना रिडिंग परत म्हणजे सेट करायला लागेल. सगळं 0-0 केले. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. सगळं 0-0 केले. फक्त हे वाला अरे किधर गया. हो पटकन चला. आपलं रिडिंग पण सेट झालं आणि अश्विनचं पण डिझेल टाकून झालं. म्हणजे बर्लिनला पण डिझेल लागले. पटापट 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 जाऊ. चलो आपण पाठीमागे येतोय आता. तो पण सीएनजी वाल्यांचे हाल बघा ना. सीएनजी वाल्यांची लाईन बघा जरा. तेरी पाव की जुती ना के जग झूमे रंभो. काय गाणं होतं काय माहिती ते. मित्रांनो आता बराच वेळ गेलेला आहे. आम्ही बराच वेळ म्हणजे टाइमपास नाही केला पण याला डिझेल टाकायला कारण ते डिझेल टाकायला जे येणार होते ते त्यांना पण टाइम झाला.
सगळा दिवस सकाळी जी लवकर जे काम चालू व्हायला पाहिजे होते लवकर झालं नाही आणि सगळा टाइम याच्यातच गेला आमचा. त्यामुळे आता पटापट काम सगळं फायनल करून घ्यायचं. आता डायरेक्ट दुपारी भेटू आपण, ज्यावेळेस जेवण वगैरे करणार त्यावेळी भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी, बाय बाय. आशू कुठे गेला काय माहिती. पार्किंग गेलं जेसीबी, चार्जर वगैरे घेतलाय. थेट घरी निघायचं आता. लय बेकार जमलं मी, लय बेकार. दिवसभर लोडरवर मशीन चालू होतं. तर भूक पण लागली मला. सकाळी नाश्ता दाबून केला, वडापाव खाल्ले. दुपारी जेवलोय, परत भूक लागली आता मला. कशामुळे होत असेल असं आय डोंट नो. एनर्जी थोडी लो झाली आहे. संध्याकाळी आता घरी गेल्यानंतर जरा चहा बी घेऊन जरा एनर्जी परत येईल. तसा काही विषय नाही. ए अश्विन, तेवढी काच उघड ना, काच खोल ना. इतकी छान देखी मस्ती. मी काच उघड. डॉन आयला डॉन. दमलो मी तर लय बेकार दमलोय. बस असंच वागायचं बघ. चांगलं वाग. रूम आएगा तो देखेंगे, नहीं आएगा तो भी देखेंगे. काम तो करना पड़ेगा ना मेरी जान. मेरी जान निकाले ना फिर से मेरी जान. चलो चला मित्रांनो. काय संबंध जीव खायचा. नाही मी नसतो चालू करत. चला घरी जायची वेळ झाली. घरी गेल्यानंतर भेटू आपण. नको ब्लॉगच एंड करू इथं. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना जय श्रीराम.